मी 2 तारखेला पुण्याला आलेलो माझ्या आई आणि मामा सोबत. ते मला इथं सोडायला आलेले आणि इथं माझ्या आजीची तब्येत बरी नव्हती ना, तेव्हा माझी आई आणि मामा बघायला आलेले होते. मग जेव्हा आजीचं ऑपरेशन झालं तेव्हा बघून माझ्या आजी आणि मामा चालले गेले, पण मी इथंच होतो. आणि इथं मी खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो. जसे काय स्वतःचं इंडिपेंडन्स कसं असायचं, स्वतःचे कामं स्वतः कसं काय करायचे. आणि काका आणि मावशींनी ना एक गेम तयार केलेला होता. त्याच्यामध्ये आपण म्हणजे पोलाईट राहिलो, रिस्पेक्टेड राहिलो, स्क्रीन टाईम कमी केला तर आपल्याला पॉईंट्स भेटायचे. तर जितके आपण कमी स्क्रीन टाईम करायचो तितके जास्त पॉईंट भेटायचे. इथं फिजिकल ॲक्टिव्हिटीज पण खूप चांगल्या होत्या. इथं खूप छान ग्राउंड आणि स्विमिंगसाठी पूल आहे. क्लब हाऊस पण ओपन होणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दररोज खाली खेळायला जायचो, त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी पण चांगली राहायची. इथं सायकल पण आहे, मग सायकलिंग करायला दररोज ॲनोरा सर्कलपर्यंत जायचो. काका आणि मावशी जेव्हा जे सांगितलं ते घेऊन द्यायचे. मॉलमध्ये सांगितलं तर मॉलमध्ये घेऊन जायचे. एकदा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला टाईम झोनला घेऊन चला, तर आम्हाला टाईम झोनला पण लगेच घेऊन गेले होते. तिथं आम्हाला प्रत्येकाला एक कार्ड दिलेलं होतं सेपरेट. आणि इथं मी अजून खूप गोष्टी शिकलो, जसे काय एका शब्दात कसं ऐकलं जातं मला ते म्हणजे मला ती सवय नव्हती एका शब्दात ऐकायची, पण मी इथं येऊन ते शिकून गेलो. कारण की इथं सगळे ऐकायचे. माझे कझिन्स पण होते इथं आणि त्यांच्यासोबत चांगला अभ्यास पण केला आहे मी. आणि चांगलं बॉन्डिंग राहायचं आमचं सगळ्यांचं. आम्ही खूप मस्ती करायचो. माझी लहान बहीण रिया, तिच्यासोबत पण खूप खेळायचो. तिच्यातच पूर्ण टाईम चालला जायचा. त्याच्यानंतर आम्ही मोबाईल बघायचो थोडा वेळ. त्याचा स्क्रीन टाईम काउंट झाला का त्याच्यानंतर मग आम्हाला रात्रीचे मार्क द्यायचे. मग मार्क दिले झाल्यानंतर आम्ही कॅरम खेळायचो सगळे बसून. मग आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत कॅरम खेळायला गेला. त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून मग आईस्क्रीम खायचो. मग गप्पा गोष्टी व्हायच्या खूप साऱ्या. त्याच्यानंतर मग आम्ही झोपायला चालले जायचो. थँक्यू. एक शेवटचा प्रश्न, आज इतके नाराज का? आज काही नाही, आज थोडंसं बोर होत होतं त्याच्यामुळे नाराज. पण मी खूप एन्जॉय केल्या सुट्ट्या आणि खूप मजा आली.